ममाईच्या किचनमध्ये आज करूया कारलं कांदा फ्राय. भाजीचं साहित्य: अर्धा किलो कारली अशी बारीक बारीक चिरून घेतली आणि त्यांना 2 तास मीठ लावून ठेवलं. नंतर ते मीठ पिळून काढलं. 5-6 कांदे असे उभे उभे चिरून घेतले. 1 वाटीभर भाजलेले दाणे थोडेसे ठेचून घेतले. 1 वाटीभर किसलेलं खोबरं, 8-10 काजू असे ठेचून घेतले आणि वाटीभर तेल आणि फोडणीचं साहित्य. कढई गरम करायला ठेवायची. थोडं तेल टाकायचं आणि तो कांदा एकदम कुरकुरीत परतून घ्यायचा. कांदा छान लाल झालेला आहे. आता तो तेलातनं तेल निथळून काढून घ्यायचा. मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आणि कारली त्यात टाकायची. उरलेलं तेल टाकून कारली चांगली फ्राय होऊ द्यायची. कारलं परतायला 10-12 मिनटं लागतील. आता तो कांदा त्याच्यात टाकून द्यायचा. 1 लिंबाचा रस टाकायचा. 1 चमचा साखर टाकून परतायचं. कांदा आणि कारलं चांगलं परतलं गेलं आहे. आता त्यात ते खोबरं, दाण्याचं कूट आणि काजूचे तुकडे घालून चांगलं 2-3 मिनटं परतायचं. त्यात चवीनुसार मीठ, भरपूर तिखट आणि धणे जिऱ्याची पूड टाकायची. मस्त परतली गेलेली आहे. छान खमंग वासही आलेला. अशी अफलातून लागते ना ही कारल्याची भाजी. ही खमंग कारली फ्राय खाण्यासाठी तयार.